उद्या खऱ्या अर्थात तुम्ही पाहता नांदेड इथे जी स्पर्धा झाली त्याचे महागायक विजेतेपद तुम्ही पाहता रवींद्र जी तरे साहेब आणि एक जबरदस्त शिक्षक देखील आहेत, आदर्श शिक्षक आणि महागायक देखील आहेत. त्यांचा उद्या ऑर्केस्ट्रा देखील आपण पाहणार आहात. मोनिश पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एक जबरदस्त समालोचक तुम्ही पाहता. पहिलाच बॉल तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन टकरावून फटका चांगला ऑन साइडला वलवला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळती आहे सिंगल सुरुवात केली दीपकनं, सिंगल सुरुवात केली प्रशांतनं. धावा धावपलकावरती तुम्ही 2 पाहता. महेश बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. स्विच हिटचा प्रयत्न. इथे विकेट कीपर बीट झाले. फर्स्ट स्लिपला इथे फिल्डर होते, सॉरी लेग स्लिपला फिल्डर. 22च्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 3 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल ऑफ ब्रेक होता. फिल्डर उपस्थित होते तिकडे. तोपर्यंत या बॉल वरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 4. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न पडल्यानंतर वेगानं बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही 4. शेवटचा बॉल शिल्लक. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी महेशला तुम्ही पाहता बॉलिंग करीत असताना. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला बॉल. चला बॉल लाईनच्या दिशेने स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचल्यात. तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. का फिल्डिंग तुम्ही पाहिला.
जितूच्या माध्यमातून अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. पहिलं यशस्वी षटक राहिलं महेश ज्यांना अवघ्या 5 धावा खर्च केल्या या षटकामध्ये, ज्यामध्ये तुम्ही एक लेग बायची पाहताय. जर विचार केला 4 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक लेग बायची ऍड करू. स्कोरबोर्ड वरती 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. जितू आला बॉलिंग ट्रॅक वरती, उडवला बॉल. झेलची शक्यता, मिड विकेटला फिल्डर उपस्थित, टिपला झेल. या मॅच मध्ये मोठी विकेट अर्थातच प्रशांत पशुची, आणि इथे पहिला धक्का लागलाय चिरोबा कोण संघाला प्रशांतच्या स्वरूपात. दिनेश आला बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला, वन शॉट. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा पार. आल्या पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. न स्कोर पुढे चालला. स्ट्रोक पाहू शकाल फ्रीज मूवीच्या माध्यमातून. रिप्ले बॅकफुटला गेले, कशा रीतीनं स्पंज केला या बॉलला. व्हॉट अ शॉट. 9 वरती स्कोर. थांबवलं गेलं गोलंदाजाला, पुन्हा एकदा सज्ज होईल. ही मॅच महत्वाची दोन्ही टीमसाठी. इथून जर ही मॅच जिंकली, एखादं बक्षीस तुम्ही तुमच्या घरी देऊ शकता. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय या मॅच मध्ये लढाई होईल. 100% देण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असेल. पुढचा बॉल, फटका चांगला आहे. बॉल चालला पुन्हा एकदा बॉन्डलाईच्या दिशेनं. फिल्डर वेगानं आल्या. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. गरज होती का? आणि इथे विकेट रनआउटच्या स्वरूपात दीपकची, आणि लागणारा तुम्ही पाहताय 10 वरती दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये परेशला तुम्ही पाहता.
बॉल चालला गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 14. षटकातील पुढचा बॉल शेवटच्या मोमेंटला बॉलला कट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती धाव मिळती आहे. तुम्ही पाहताय एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलंय. ते दुसरा 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना चिरोबा कोण संघ जाऊन पोहोचलाय. 16 वरती तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि 40+ अध्यक्ष चषक 2025 प्रथमच तुमच्या भेटी झाला. माना सन्मानाची स्पर्धा. या स्पर्धेला 4 लावण्याचं काम केलंय. तुम्ही पाहताय युवक काँग्रेस अध्यक्ष जी युवकांची खऱ्या अर्थानं अध्यक्षपदी आणि त्याच्यानंतर BRPLचे एक जबरदस्त ऑर्गनायझर संदेशजी वखारे एक समालोचक जबरदस्त भिवंडीचे आदर्श शिक्षक आणि त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव जे शिक्षक देखील आहेत क्लासेस देखील घेतात आणि लंगडी असो कबड्डी असो अशा अनेक खऱ्या अर्थाला मुलं त्यांच्या माध्यमातून मुलं मुली असो शिकल्या जात आहेत. तुम्ही पाहता विक्रमजी नाईक सर असतील भिवंडीचा एक जबरदस्त मराठीचा गोडाबाज खऱ्या अर्थानं सुनीलजी पाटील सर आणि त्याच्यानंतर डान्सिंग पर्सनॅलिटी तुम्ही पाहताय आणि रोहनजी पाटील सर या 4 पट्ट्यांच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 एन्जॉय करताय. त्याचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये बॉल चाललाय. मेन विकेट सीमा रेषा पार. दस्तक में मस्तक षटकारचा. हॅलो हॅलो यस हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळून काढला होता. अतिशय दमदार फटका आला त्या ठिकाणावरनं 6 षटकार. या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. बॅटचा हलकासा कडा लागला. बॉल मागे चाललाय. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे जाईल. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 23. 5 बॉलमध्ये 13 धावेची पार्टनरशिप दिनेश आणि परेश मध्ये तुम्ही पाहता. ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये जर जिंकलात तर तुम्ही एखादी ट्रॉफी घेऊन जाल. यस भिरू पाटील पुन्हा एकदा या वलेचा बॉल ऑफ राईटचा फटका. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. गोविंद बॉल उचलतायत. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 24 या आकड्यावरती. बॅटिंग लाईन खूप छान आहे. चिरोबा कोणची 2 फलंदाज लवकर बाद झाले. नाही हे बॅटल जे आहे ना ते तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला. दोन्ही बाजूने वार पलटवार होतील यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होईल बिरू. पायावरती बॉल टाकलाय. अपील थोडीशी हलकीशी पाहायला भेटली. अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता आणि हा बॉल डॉट आलाय.
यस बायचीची अपील होते ना त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची बॅट कट आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस कुठेतरी ऑब्स्टिक मिस करत होता चेंडू आणि पंच भाऊ पाटील सर त्या ठिकाणी सहमत नाही आहेत. चांगला बॉल. धावा फलकावरती 24. पुढचा बॉल परेशसाठी. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका चालवला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत आणि या बॉलवरती फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. डावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 25 वरती. 25 धावा धावपलकावरती. तिसरा षटक. या षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डीबी दिनेश भोईर या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. काय कमालीचं षटक बिरू पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकर आहेत. 25 धावा पाहता. जर विचार केला पहिल्या बॉलवरती षटकार आला त्याच्यानंतर काय कमबॅक असतं. मी कमबॅक करण्यासाठी इथपर्यंत आज का उतरलोय याचं उत्तर देत असताना बिरूनं या स्पर्धेमध्ये कामगिरी खूप छान केली आहे. विक्रम स्पोर्ट वडूनवगरसाठी 1 मध्ये 4 हव्या होत्या. वाईड बॉलला 1 मध्ये 3 हव्या होत्या. त्याच्यानंतर त्यानं चौकार मिड विकेटला क्लिअर केला. आज इथपर्यंत पोहोचण्याचं कारण ज्यामध्ये बिरूला तुम्ही पाहता आणि त्याच्यानंतर गोलंदाजी दमदार तुम्ही पाहिली या खऱ्या अर्थाने या तिसऱ्या मॅच मध्ये. यस तर आता मात्र शेवटचा अंतिम षटक आणि या अंतिम षटकाच्या माध्यमातून मी तर म्हणेन 15 ते 16 धावा जर आला तर एक चांगलं टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र त्या उलट हे सातत्य जे आहे ते वडूनगर टीमच्या बाजूने चालू राहिलं तर मात्र टोटल जे आहे ते कुठेतरी थांबवलं जाईल. सौरभ पाटील जबरदस्त जबरदस्त आता गोलंदाजीसाठी आला गोविंद. येणारा या षटकामध्ये 15 धावा जरी आल्या तरी एक स्कोर सन्मान्य स्थिती होऊ शकेल. हे बॅटर रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. नक्कीच कारण टीम झिरोबा कोनचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. मात्र या दोन्ही टीम्सने आज या रजनीमध्ये भरपूर इम्प्रेस केलाय आणि या ठिकाणावर ही मॅच जी आहे ना ती अगदी इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. कारण जिंकलात तर एक बक्षीस जरूर लागेल परंतु हारलात तर मात्र शांत जावं लागेल. षटकातील पहिला बॉल गोविंद. या बॉलचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल 1 बाउन्सने सीमा पार. 4 धावा चौकार. पहिला टप्पा घेतला. आता तुम्ही पाहता रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा रीतीने बॉल आला. लेफ्टी गोलंदाज अँगल खऱ्या अर्थानं दैनंदिन देणगी देवानं दिल. लेफ्टी गोलंदाजाला पडल्यानंतर हलकासा बॉल तुम्ही पाहता बाहेरच्या दिशेनं पण शफल झाला. स्ट्रोक तुम्ही पाहता बॅकफुटला गेला. फिल्डर थोडा पुढे आला. पहिला टप्पा घेत बॉलनं चकमा दिला फिल्डरला. मागे थांबले असते कदाचित बॉल अडवला असता. क्रिकेटला जर तरला कधीच महत्व नसतं आणि तुम्हीच हा क्रिकेटचा खेळ अर्थातच पाहता. किंगरू महाराष्ट्राच्या आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 प्रथमच भेटी झाली आहे स्पर्धा. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. पहिल्या बॉलवरती चौकार. चौकार स्कोर 29 वरती. षटकातील पुढचा बॉल. यू मे साडा फलटलीट यष्टा उद्ध्वस्त बॉलनं केले चुंबन केली 21. विकेटचं बदल ओयुटी. फलंदाज बाद लागला. हा धक्का तिसरा. वाडा बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. भेदक मारा पाहायला मिळाला. अगदी तुम्हाला यशा दाखवल्या बघ मी त्या वाकवल्या असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट टीम विक्रम स्पोर्ट वडूनगरसाठी. यू मिस आर डेफिनेटली हिट. लोअर फुल टॉस बॉल पर्यंत मात्र आलेच नाही. लेन पर्यंत यष्टा उद्ध्वस्त. धावा धावपलकावरती 29. या ओव्हर मधले अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 10 धावा जरी आल्या तरी स्कोर होऊ शकतोय 40 धावा. या क्रीडा नगरीमध्ये जर तुम्ही गोलंदाजी चांगली केली तर जबरदस्त मॅचेस तुम्ही आजच्या दिवसामध्ये पाहिल्यात. ही तुम्ही डी ग्रुपच्या मॅचेस पाहता. या चौथ्या रजनीमध्ये जबरदस्त स्पर्धा क्रीडा नगरी पाहू शकाल. पाहता शनी आम्ही देखील या क्रीडा नगरीच्या प्रेमात पडलो. अशी ही क्रीडा नगरी अर्थातच डीडी ग्राउंड तुम्ही हे भिनारचं आयोजन
आणि या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त आयोजन. यस गोविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल या बॉलेस ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझन मधून बॉल पर्यंत पोहोचता क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली झाली आहे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल एक धाव मिळाली त्या ठिकाणी. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. डावा धावफलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती 30 धावा स्कोरबोर्ड वरती. कितीचं टार्गेट सेट होईल. येणाऱ्या 3 बॉल पहिल्या पूर्वार्धाचे अजूनही शिल्लक आहेत. बॅट देखील आता चेंज केली जाते बॅट्समन दिनेशच्या माध्यमातून. दिनेशचा जर विचार केला 6 बॉल 11 वरती खेळतो महेश ज्यानं 1 न खेळला सुरुवात केली आहे. डावा धावफलकावरती तुम्ही पाहता 30. या सौरव मागच्या बॉलवर फक्त सिंगल घेतली आहे. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे परंतु का ठेवली हे दाखवावं लागेल डीबी ला. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस ऑन साइडला प्रहार झालाय मात्र कॅच ड्रॉप. यस झेल सुटली त्या ठिकाणी. अगदी पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली आहे आणि चुकी झाली आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील. ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि त्या दरम्यान धावा कंप्लीट झाल्यात 2. तुम्ही पाहताय कॅच होता झेल घ्यायला हवा होता अशा अनेक प्रश्न खऱ्या अर्थानं विचारत असतील जे 11 प्लेयर आणि मायबा प्रेक्षक विक्रम स्पोर्ट वडूनवरचे. आणि बाउंड्री चेक करणार आहोत आपण. चला लगेचच बाउंड्री आपण लगेचच चेक करू. चेक केलं जाईल. फटका दमदार होता. कितीचं टार्गेट सेट होईल. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल फटका चांगला होता. फिल्डर उपस्थित होते तिकडे आणि फिल्डिंग चांगली झाली. चला सेपा फटका इथे मात्र हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये 1 केली आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील होईल पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे जातोय. डावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 34 धावा. शेवटचा बॉल एखादा मोठा हिट हवाय. लो स्कोरिंग मॅचेस देखील या क्रीडा नगरीमध्ये बनल्या जातात. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेट नाही. या मैदानावरती कोण मॅच जिंकेल. जर खऱ्या अर्थानं इथून जर सामना जिंकला एखादी ट्रॉफी तुमच्या घरी या स्पर्धेमध्ये अस्तित्व 40+ अध्यक्ष चषक प्रथमच भेटीस भिवंडी ग्रामीणचं तुम्ही पाहता आणि याचे लाडक्याचे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बॉल खूप चांगला आहे आणि इथे विकेट मिळतीये. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. धावा बनल्या जातील त्यात 34 आणि 35 धावेचा आता उत्तरार्धामध्ये टार्गेट आहे. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज. तुम्ही पाहता सुनीलजी पाटील सरांचा मायक्रोफोन वरती. धन्यवाद आम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही बोलण्याची संधी दिली. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थानं ऑर्गनायझर प्रथमच 40+ अध्यक्ष चषक 2025 40+ एक ग्रामर खऱ्या अर्थात तयार केलाय. युवक अध्यक्ष BRPL चे यशस्वी आयोजक आमचे तुम्ही पाहता संदेजी वखारे असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय आदर्श शिक्षक एक जबरदस्त लंगडी कबड्डी असो मग त्यांचे देखील क्लासेसच्या माध्यमातून विक्रमजी नाईक सर मराठीचा एक गोड आवाज आणि त्याच्या माध्यमातून रोहनजी पाटील असतील सुनरजी पाटील असलेल्या 4 पठ्ठ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रथमच भेटी झाली अध्यक्ष चषक आणि तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 15 ते 20 एप्रिल खऱ्या अर्थानं BPL तुमच्या भेटीस येईल 40+ ची. त्याच्यानंतर 50+ देखील संघ असणार आहेत आणि 15 ते 20 तुम्हाला भेटीस येईल. पण आम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्ही आमंत्रित केलं. तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 चौथ्या रजनीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. पहिल्यांदाच तुम्ही या स्पर्धेमध्ये बाईक पाहताय. 2008 पासून झालेली सुरुवात आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये तुम्ही बाईक 40 संघ 480 खेळाडू. कोणाचे स्वप्न पूर्ण होणार कोणाचे अधुरे राहतील. कोण या बाईक वरती बसणार कोण या बाईकला घरी घेऊन जाणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला
उद्याच्या दिवसामध्ये अर्थातच शेवटचा दिवस 5वी रात्र आणि फायनल डे मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 35 धाबांचे लक्ष चिरोबा कोण टीमच्या बाजूने विक्रम सोट वडूनगर टीम समोर उभं केलं गेलंय आणि या धाबांचा बाटला करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजा विथ महेश काबूकर, तर फ्रंट लाईन षटक एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. 35 वर कशा प्रकारची फाईट पाहायला मिळेल हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु चिरोबा कोण टीमचा विचार केला तर अगदी पंढरी भोईर दादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच मानकोली या ठिकाणावर देखील आपण चांगलं परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिलं होतं आणि या ठिकाणावरनं देखील या स्पर्धेमध्ये आजची रजनी जवळ जवळ गाजवली आहे. परंतु शेवटची मॅच कशा प्रकारची होईल पाहूया आपण. बोलूया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक. यस इज गॉन. पहिली विकेट, अगदी मोठी विकेट. महेश काबूकर बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट मिळाली आहे गोलंदाजाला. पहिला वार लाख मोलाचा आणि पहिली विकेट खूप महत्वाची. तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली गेली. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. यस, पहिली मोठी विकेट काढली त्या ठिकाणी. 35 धाबा जरूर उभा केल्यात, परंतु हे काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसेल असं सांगत असताना पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. प्रशांत पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल, अजून एक चांगला बॉल. काय कमालीचा चेंडू आपण पाहतोय. अगदी खोलवर टप्पाच्या बॉल सोबत पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय सुनील पाटील. षटकातील पुढचा बॉल. प्रशांत पुन्हा एकदा.
या वेळे स्लोबरचा वापर वेग परिवर्तन अगदी समजला नाहीये त्या ठिकाणी बॉल हिम्मतला या खेळाडूला स्लोपरचा वापर फिंगर रोल केला होता सौरभ पाटील. काय कमालीचा बॉल आपण पाहतोय. व्हेरिएशन विविधता पाहायला मिळाली आहे आणि गरजेचं आहे. यस ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे तर वेग परिवर्तन व्हेरिएशन विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची सुरुवात आतापर्यंत. पुढचा बॉल या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी बरोबर कमाल दाखवत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे आपली ओळख दाखवत असताना या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये. प्रशांत म्हात्रेची अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी आपण पाहतोय. जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले अगदी तोच टप्पा तीच लाईन अँड लेंथ त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मोरे यस रिझल्ट देखील सेम आहे. बॉल निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. अगदी जास्तच बाहेर वळलाय आणि त्या कारणास्तव पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा आलाय परंतु रिव्ह्यूची मागणी यस DRS चा वापर त्या ठिकाणी केला जाईल. फिल्डिंग साईडने DRS चा वापर केलाय त्या ठिकाणी. हा बॉल जो आहे तो वाईट बॉल आहे का हे मात्र आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेक्निकल टीम त्या ठिकाणी सज्ज आहेत. संजय गुलवी ऑपरेटर सोबतच राहुल बाबू. पाहूया आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन काय येतोय हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता परंतु बॉल जो आहे तो वाईट लाईनहून बाहेर टाकलाय का हे मात्र आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी तपासतात. अगदी थोडा उशीर होतोय जरूर वेल घेतला जातोय परंतु योग्य डिसिजन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण हा सलगचा चौथा दिवस आपण पाहतोय की भरपूर चांगले डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवले गेल्यात. या भलेच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलाय. वाईट बॉल नाही आहे. यस काय कमालीचा चेंडू आपण पाहिला. अगदी षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत नाहीयेत. यस क्या बात आहे. मैदान षटक फेकलं गेलंय आणि या स्पर्धेमध्ये पहिलं मैदान षटक नरेश गरेल टीम भावालेच्या बाजूने फेकलं होतं आणि आता मात्र हे दुसरं आपण मैदान षटक पाहतोय. परंतु नक्कीच स्पर्धा अनाऊन्स झाली त्यावेळेस बक्षिसं अनाऊन्स झाली होती. पहिलं मैदान षटक फेकेल त्यासाठी कूलर या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर झालंय. संतोष पाटील टीम सोनालेचे कॅप्टन त्यांच्या माध्यमातून. तर आता मात्र या स्पर्धेतील दुसरं मैदान षटक पाहायला मिळाला. सुनील पाटील. अगदी बरोबर ज्या पद्धतीने पाहिलं तर डावाची सुरुवात झाली दुसऱ्या इनिंगची आणि कमालीची गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेची ही गोलंदाजी. मात्र 35 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. विक्रम सोड वडूनगर टीम समोर हे लक्ष असेल. आता मात्र इथून लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. या दोन्ही बॅटरला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल तेव्हा मात्र 35 धावापर्यंत मजल मारता येईल या दोन्ही बॅटरला. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाकरिता दिनेश हा गोलंदाज आपण पाहतोय. यस 35 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाला आणि लक्ष जे आहे त्यामध्ये काही एक बदल नाही आहे कारण पहिले षटक मैदान आपल्याला पाहायला मिळाला. चला टीम चिरोबा कोणचे कॅप्टन वेल कमी खर्च करा. DB बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी टीमच्या कॅप्टनने जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर DB दिनेश भोईर. पहिला बॉल या बलेचा बॉल संपर्क नाहीये परंतु बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. पंच देखील आमच्याकडे बोलतायत वाईट बॉलचा इशारा.
पहिली धाव टीम वडूनगरसाठी वाईटच्या स्वरूपात. अगदी बरोबर, पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडत असताना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे, कशाही पद्धतीने धावा येत फलकावर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळते. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला होता बॅटरच्या माध्यमातून, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, तेच बघितलं गेलं पंचांच्या माध्यमातून आणि नॉट आउट घोषित केलं गेलं. या दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी. यावेळेस अलोन द कार्पेट चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, चांगली कॉलिंग पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर 2च्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 3 या अंकावर धावफलक. संदेश, या दुसऱ्या डावाचा आपण विचार केला तर फलंदाजांना संघर्ष करावा लागलाय आणि त्याचं कारण म्हणलंय फलकावर 3 धावा. नक्कीच, परंतु तुम्हाला ज्यावेळेस संघर्ष करावा लागतो ना त्यावेळेस नाराज होऊन जाऊ नका, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. अगदी बरोबर, संघर्षातून तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट मेहनत ही करावीच लागते आणि कष्ट मेहनत केल्याशिवाय तुम्ही विजयाच्या दरवाजापर्यंत जाऊ शकत नाही. ही मेहनत मात्र तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दिनेश पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये चेंडू निघून चालला. 1 धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. 2 धावा इथं मात्र कंप्लीट होत असताना धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय 5 या अंकावर. 5 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना विक्रमस्फोट वडूनगर टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेरुबा कोणच्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, त्याचं कारण म्हणलंय डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहिलाय आणि तेच राहिलंय या डावातील कारण. यावेळी चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचला होता. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. झेल जरूर सुटला असेल परंतु प्रयत्नाला दाद द्यावे लागेल. त्या दरम्यान एक सिंगल पाहायला मिळाले. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश, जर 2 षटकांचा आपण विचार केला तर फक्त 6 धावा फलकावर, म्हणजे तिथून अजून 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 29-29. यस, अगदी 2 षटकांचा विचार केला तर टीम चिरोबा कोणच्या बाजूने वार झालाय, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये पलटवार पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल आणि गरजेचं आहे टीम वडूनगरचा विचार केला तर. कारण काय कमालीची गोलंदाजी, अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी झाली आहे ज्या टप्प्यावरनं मोठे फटके ठोकणं टीम वडूनगरच्या खेळाडूंना कठीण गेलंय. अगदी बरोबरच. आता मात्र 12 मध्ये 29 बनवाव्या लागतील, तेव्हाच मात्र विजयाकडे तुम्ही वाटचाल करू शकता, विजयाचा तुम्हाला आनंद घेता येईल. मात्र हे करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा संघर्ष, मेहनत, जिद्द ही तुम्हाला ठेवावीच लागते मैदानाच्या आतमध्ये. ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र मेहनत करावी लागेल. 12 मध्ये 29 बनवावे लागतील विजयाकरिता, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे चेरोबा कोण टीमची. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र हातावी लागेल.
येस सुनील पाटील आपण षटक क्रमांक 3चा विचार केला ना तर अगदी महत्त्वाचं षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. खरं तर या ठिकाणावरनं आता मात्र हवाई मार्गाचा वापर करावा लागेल टीम वडूनगरच्या खेळाडूंना, आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता देखील आहे, हेही विसरून चालणार नाहीये. अगदी बरोबर. रस्ते किती खडतर असले तरी ध्येयाकडे वाटचाल थांबवू नका. तुम्हाला ही वाटचाल थांबून चालणार नाहीये. तुम्हाला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये ह्या दोन्ही बॅटरला. नक्कीच, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. यावेळेस ऑन साइडला डीप मिड विकेटला पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट झालाय, सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. 7 अंकावर धावफलक पाहायला मिळतोय. त्या दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर लाईन लेंथ चांगली राहिली आहे. फलंदाजांना मात्र हात खोलू दिले नाहीत आणि त्याचं कारण पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावर, 7 वर 2 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धाबांचा पाठलाग करत असताना विक्रमस्फोट वडूनगर टीम. नक्कीच नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु जी परिस्थिती आहे ना ती बदलावी लागेल, आणि बदलवत असताना संदीप पाटीलचा रोल जो आहे ना तो अति महत्त्वाचा आहे, कारण संदीप पाटीलकडे भरपूर मोठी क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल, आणि सिद्ध करत असताना मात्र ठोकायचे आहे तुम्हाला मोठे फटके. गोलंदाज परेश महाजन पुढे चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस लेग कटरचा हा चेंडू चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ हाताळली गेली. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यस, लेग ब्रेक बॉल पाहिला आपण. बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अगदी संदीप पाटीलला देखील हैराण परेशान करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला परेश महाजनच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, आडवा बाटचा हा प्रहार, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला गेला होता, खाली क्षेत्र निवडलं गेलं होतं आणि चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय. दुहेरी अंकामध्ये 11 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. आवश्यकता आहे अशा फटक्यांची, आणि हा फटका आलाय बॅटरच्या माध्यमातून. नक्कीच, आणि जोपर्यंत संदीप पाटील खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत मात्र विजयाच्या अशा अपेक्षा ज्या आहेत ना त्या पल्लवीत असणार आहेत. खरं तर राजाकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे, त्याला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. अर्थातच ही जोडी खूप महत्त्वाची आहे टीम वडूनगरसाठी. अकरा धावा फलकावर 2 विकेट जरूर गमावल्या गेलेत. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मात्र प्रयत्न करत असताना हे दोन्ही बॅटर जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातो ना तेव्हा पार्टनरशिप भागीदारी खूप महत्त्वाची असते, आणि तीच भागीदारी हे दोन्ही बॅटर रचत असताना मैदानाच्या आतमध्ये. या षटकात पण विचार केला तर चौकार आलाय मागील चेंडूवर. परेश महाजन ह्या गोलंदाजावर अटॅक मात्र केला गेलाय. परेश महाजन पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. या षटकातील 4था चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस ऑन साइडला अनंत कार्पेट कन्व्हेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता. डीप मधून क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 12 अंकावर. 12 धाबा फलकावर आहेत. 35 धाबांचं चेस करत असताना आपण पाहतोय विक्रमस्फोट वडूनगर टीम चेरुबा कोणच्या विरोधामध्ये महत्वपूर्ण लढतीमध्ये. या दुसऱ्या धावाचा आपण विचार केला तर एक चौकार आलाय, आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतोय फलकावर 12 वर 2 अशी परिस्थिती. 35 धाबांचा पाठलाग करत असताना विक्रमस्फोट वडूनगर टीम. प्रयत्न करावे लागतील ह्या दोन्ही बॅटरला. अशा पद्धतीनं पाहिलं तर धाबांचा पाठलाग करत असताना परेश महाजन पुणे एकदा ट्रॅकवर. यावेळेस सरळ
स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका, हा येतोय ब्लास्ट. षटकार 6. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला त्या ठिकाणावरना, अगदी समोरच्या दिशेने. परंतु देवेन मुकादम यांचे प्रयत्न देखील भरपूर चांगले झाले होते. शेवटच्या क्षणी बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय 6 धावांसाठी. अगदी महत्वाचा फटका राजाच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. अगदी बरोबर. मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेते हैं, पर जो हारी हुई बाजी पलट देता वही असली शेर होता है. बाजी पलटावी लागेल या दोन्ही बॅटरला. षटकार जरूर आलाय बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस गती कमी पाहायला मिळाली. एक सिंगल जरूर मिळेल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय 19. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 19 वर 2 अशी परिस्थिती. अंतिम षटकामध्ये आपण पाहिले तर 6 चेंडू विजयाकरिता 16 धावेंची आवश्यकता. च्या पद्धतीने पाहिलं तर 6 चेंडू 16 असं समीकरण विजयाकरिता. विक्रमस्फोट वडूनगर टीम समोर हे लक्ष असेल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू 16 असं समीकरण. यस 16 का डोला. 16 धावांचा बोल बाला त्या ठिकाणावरून दाखवावा लागेल, कारण उर्वरित शेवटचा अंतिम षटक आजच्या रजनीतील ज्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 16 काढायचे आहेत वडूनगरला, तर 16 रोखायचे आहेत टीम कोणला. अगदी बरोबरच. रोखावे लागते 6 मध्ये 16 चेरोवा कोण टीमला. मात्र 6 मध्ये 16 करावे लागतील विजयाकरिता. विक्रमस्फोट वडूनगर टीम समोर हे लक्ष असेल. ज्या मैदानात पराभवाची दाबून चर्चा केली जाते ना, त्याच मैदानात मात्र विजयाचा गुलाल उधळूनच बाहेर निघायचं हे करावं लागेल ह्या दोन्ही बॅटरला. 6 चेंडू 16 धावा. यस शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर गणेश आलाय. पाहूया गणेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल लो फुल टॉस होता. बाटशी आतील गडा यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. खरं तर एक मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू, परंतु त्यावर बाटशी आतील गडा फक्त आणि फक्त सिंगल. आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 15. समीकरण जरूर मैदानाच्या आतमध्ये कठीण वाटतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर करावा लागतो. हे कष्ट मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावी लागते. पाच चेंडू 15चं समीकरण. भरपूर चांगली मॅच या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण टीम वडूनगरचा विचार केला तर महत्वाची जोडी अजूनही खेळपट्टीवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये फटका जरूर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल आणि या 2 धावांच्या मदतीने धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, परंतु या ठिकाणावरून धावा किती पाहिजेत हे अति महत्वाचं आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. अगदी बरोबरच. तर मात्र जे लक्ष आहे ते लक्षात घेऊन मात्र इथे फलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू 13चं समीकरण. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर कमालीचे मॅचेस पाहायला मिळाल्या प्रेक्षकांना, आणि तशीच मॅच या रजनीतील अंतिम सामना आपण अनुभवत आहे. यस अति महत्वाची मॅच सुनील पाटील दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावरनं हा विजय जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम्सला. षटकातील पुढचा बॉल. गणेश पुन्हा एकदा.
या बलेचा बॉल हवेमध्ये उंचच उंच, लांबी गाठेल का नाहीये, अगदी इनफिल्डच्या आतमध्येच बॉल लँड झालाय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. मात्र सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये चिरोबा कोण टीमवर, कारण या ठिकाणावरनं तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना फक्त सिंगल डबल येतात सुनील पाटील. अगदी बरोबर. आता मात्र फलकावर 24 धावा आहेत. तर मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडू 11, 3-11 असं समीकरण. मी दोन्ही टीमला एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. आता मात्र कोणता संघ मात करेल, 3 मध्ये 11 होतील की 3 मध्ये 11 रोखल्या जातील. यस, मात करायची असेल तर मात्र मोठ्या फटक्यांचा प्रयोग करावा लागेल संदीप पाटीलला. तर त्या उलट गणेश भोईरचा विचार केला तर चांगल्या चेंडूंची हाताळणी आतापर्यंत होत आहे. अगदी महत्वाचे 3 बॉल बाकी आहेत, 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 11ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी गणेश आमच्या मुख्य व्यासपीठ एंड कडनं समोरच्या दिशेने आपण संदीप पाटीलला पाहतोय. तीन चेंडू चला 11 मॅचला सुरुवात करा. असं समीकरण. धाडस करावं लागेल दोन्ही बॅटरला. च्या पद्धतीने पाहिलं तर 3-11 असं समीकरण. जेव्हा तुम्ही धाडस कराल तेव्हा मात्र तुमचं स्वप्न पूर्ण होतील. तर मात्र कोण इथे धाडस करेल. 3 गणेश. चेंडू 11. यस, बॉलवर बोलतोय. या भल्याचा बॉल पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव टीम विक्रम सोड वडूनगर साठी. आणि आता मात्र 3 चेंडू विजयासाठी 10 कदम, 10 धावांची आवश्यकता. अगदी बरोबर. आता मात्र 10 कदम दाखवावं लागेल बॅटरला. 3 चेंडू 10 असं समीकरण. काय दडलंय या शेवटच्या 3 बॉल मध्ये. आजची रजनी कोणाच्या नावावरती राहील पाहावं लागेल. उद्या या ठिकाणावर पुन्हा एकदा खेळण्यासाठी कोणता संघ दाखल होईल हे मात्र तुम्हाला या 3 बॉल नंतर समजेल. गणेश षटकातील पुढचा बॉल. यावेळेस दांडी 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 गुल त्रिफलाचित फलंदाज बाद. कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट मिळवली आहे गोलंदाजानं. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय 2 चेंडू 10. यस, सुनील पाटील विकेट आली आणि कोणत्या क्षणी आणि कोणत्या फलंदाजीची हे देखील महत्वाचं आहे. कारण 3 बॉल 10ची आवश्यकता असताना मात्र संदीप पाटील सारखा तगडा फलंदाज परत तो त्या ठिकाणावरना. अर्थातच आता समीकरण बदललंय पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये 10 धावा कंपल्सरी काढायच्या आहेत. तुम्हाला ठोकावे लागतील या ठिकाणावर 2 मोठे फटके. अगदी बरोबर. विकेट जरूर पडली असेल मात्र 2 मध्ये 10 होऊ शकतायत. शक्य आहे, शक्य करावं लागेल न्यू बॅटरला. यस, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. परंतु त्या ठिकाणावरनं गणेश भोईर देखील आपल्या टीमला सांगतोय, जब समंदर में उतर ही गए तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. अगदी बरोबर. क्रिकेटच्या पटलावर आपण अनेकदा पाहिलंय वार पलटवार. आता मात्र इथून वार होईल का. 2 चेंडू 10 धावा निघतील का. सेकंडला आपण पाहतोय वीरू, मागील मॅचचा हिरो. चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू अर्थातच. आता मात्र फक्त आणि फक्त एक लिगल चेंडू हाताळायचा आहे गणेश भोईरला आणि त्यानंतर विजय सुनेची झालाय चिरोबा कोण टीमचा. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत करणं चुकीचं. अगदी बरोबर आहे आणि त्या कारणास्तव मी आधीच म्हटलं की एका लिगल बॉलची आवश्यकता आहे. अन्यथा सर्व काही पॉसिबल आहे क्रिकेटमध्ये.
एक चेंडू 10 असं समीकरण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. षटकातील शेवटचा बॉल 10 ची आवश्यकता. अशा प्रकारे बॉल हवेमध्ये कॅच सोडली त्या ठिकाणी, परंतु फरक पडत नाहीये. आजची रजनी गाजवली आहे. क्वालिफाय झाला या ठिकाणावर संघ चेरोबा कोण. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक विक्रम स्पोर्ट वडूनगर.